हरिओम नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी ते सांगणार आहे तुम्हाला 48 साईजची माहिती. ही खूप मोठी साईज आहे. 48 साईजला आपला चौथाच भाग येत आहे 12 इंच, ज्याच्यामुळं आपल्याला हा ब्लाऊज शिवता वेळेस किंवा टिचिंग करता वेळेस खूप प्रॉब्लेम येतात. तर तुम्हाला मी हा ब्लाऊज शिवलेला आहे, तर ह्याची तर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल, कटिंग टिचिंग पेपर कटिंग कसं करायचं, ते कटिंग कशा पद्धतीने आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कटिंग करू शकतो, किंवा कापड ह्या ब्लाऊजला किती लागतं, तर ह्याची जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कटोरी किती ठेवायची, पुढील गळा किती ठेवायचा, ज्यावेळेला आपली कटोरी पण आपल्याला व्यवस्थित एकदम दिसली पाहिजे. बॅक साईडला तुम्ही इथं बघू शकता कमी गळा पण आहे खूप त्यांचा, आणि खूप मोठी ही साईज असल्यामुळे ज्या वेळेला आपल्याला बघू शकता इथे बाही पण ह्यांची लॉंग आहे 8.5ची, आणि बऱ्याचशाच लेडीज आता अशा पद्धतीच्या बाही शिवत आहेत. तर त्या अशा वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो. जास्त मोठी साईज असली की आपल्याला बाही किती ठेवायची किंवा काय करायचं हे लक्षात येत नाही पटकन, किंवा शोल्डर किती ठेवायचं, गळा उंची वगैरे. बॅक साईडला कसं असते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते, पण पुढील साईडचा जो गळा असतो जास्त आपण लॉंग ठेवल्यानंतर पुढचा जो भाग असतो तो व्यवस्थित दिसत नाही. त्यानंतर इथं बघू शकता कटोरी आपली किती गोल एकदम छान मध्ये दिसत आहे. उंची या ब्लाऊजची तयार 15 आहे या ब्लाऊजची उंची. तर आपल्याला ह्याचा कटोरा किती ठेवायचा, किती साईज ठेवायची कटोरीची, याची पण प्रॉपर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ह्याची काय माहिती हवी, मुंडा किती ठेवायचा आहे, गळारुंदी किती ठेवायची आहे. ज्यावेळेला आपण कटोरी कटिंग करतो त्यावेळेला गोल आकार दिसत नाही अशा ब्लाऊजांचा, कारण उंची जास्त असते त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो. तर आता इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी इथं हे केलेलं आहे. ब्लाऊज फोडून बघू शकता गळा वगैरे, आणि बाही पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये वगैरे व्यवस्थित आलेली आहे. ह्या ब्लाऊजला मी अजिबात इस्त्री वगैरे काहीसुद्धा केलेली नाही आहे. तर बघू शकता इथे बाह्या वगैरे एकदम व्यवस्थित अशा परफेक्ट आहेत. आता न्यू ट्रेंड चालू आहे या साडीचा, त्याच्यावरचं हा ब्लाऊज त्यांनी टाकलेला. एकदम सॉफ्ट साडी होती, थोडासा हे होत होतं असं ज्यावेळेला आपण शिलाईकाम करतो तर त्यावेळेला आकसण्याचा वगैरे प्रकार होतो अशा साड्यांचा, एकदम सॉफ्ट साडी असल्यामुळे. तर इथे बघू शकता दोन्ही साईडचं पण बघू शकता, आणि पाठीमागून वगैरे व्यवस्थित आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, आणि तुम्हाला कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं आहे ह्याची मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर ह्या पण पॅटर्नचं तुम्हाला पेपर कटिंग हवा असेल तर लवकरच आपल्या चॅनेलवरती येणार आहे.